नमस्कार मित्रांनो, मी वर्ध कुमटेकर तुमचे सर्वांचं स्वागत करतो टॉक वर्ध या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी आत्ताच भूतम भयम नावाचा पिक्चर बघून आलेलो आहे. तर सगळ्यात पहिला त्याच्यातला पॉईंट की आज मी जेव्हा थिएटरमध्ये गेलेलो तेव्हा फुल हाऊसफुल शो होता. आणि भूतम भयम याचा मी ट्रेलर पाहून गेलेलो की खूप अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा खरोखर मला मिळाल्या रिटर्न्स. आणि म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा इंटरव्ह्यूपर्यंत बघितला तेव्हा कॉमेडी खूप होती आणि मध्ये काही काही कॅरेक्टर आले, ते गेले. त्या कॅरेक्टरचा काय संबंध आहे काही कळत नव्हतं. म्हणजे बाकीच्या पिक्चरप्रमाणे काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि मध्ये ते स्टॉप होतं, तसं ह्याच्यात जास्त काही एवढं वाटत नव्हतं इंटरवलच्या आधी. पण इंटरवलच्या नंतर जे आधीचे कॅरेक्टर आलेले ते नक्की काय आहेत ते हळूहळू कोडं सुटतं ना, तसं हे एक एक सुटत गेलं. आणि एवढा भारी पिक्चर आहे मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला. त्यामध्ये पहिली गोष्ट तर प्रियदर्शन जाधव, अफलातून काम आहे यांचं. म्हणजे त्यांचं जे ॲक्टिंग केली आहे लाजवाब. त्यांच्या एंट्रीपासून एकदम म्हणजे त्यांची एंट्रीच खूप भारी आहे. एवढं भारी कॅरेक्टर घेऊन येतात ते, काही बोलणंच नाही. आणि पहिली गोष्ट तर डायरेक्टर, लेखकाला तर खूप मानलं पाहिजे. एवढा भारी कन्सेप्ट येतो बेरोजगारांवर. म्हणजे आता कन्सेप्ट काय आहे की बेरोजगार आणि त्यांना पैशाची कशी हवा असती, पैशाची हाव. त्याच्यामुळं ते सगळं तयार होतं, ते एक एक घटना तयार होतात. आणि त्याच्यात भूताचा जास्त एवढा काही फरक पडत नाही, पण भूताचा ते चुकीचा वापर करतात. त्या भूताचा चुकीचा वापर केल्यामुळे त्याच्यावर ते उलटतं. आणि तो जो लोभ म्हणतात, तो लोभ कसा उलटतो त्याच्यामुळे ते सगळं कळतं. लोभावर अख्खं ते गणित आहे. आणि हा पिक्चर विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला आहे, बघितला पाहिजे. आणि कोणीही असू दे, सगळ्यांनी हा पिक्चर एकदा ना एकदा तरी बघितला पाहिजे. म्हणजे मी जेव्हा बाहेर पडलो ना, तेव्हा काही काही ऐकू आले की हा खरंच मराठी पिक्चर आहे. म्हणजे असं हिंदीचे लोक म्हणायला लागली हा नक्की मराठीच पिक्चर आहे. एवढा भारी पिक्चर आहे हा. खरं म्हणजे हिंदीचा टफ देणारा हा मूवी आहे. खूप भारी. मला तर हा पिक्चर खूप आवडला आणि तुम्ही पण सगळ्यांनी एकदा नक्की पहा. चला, बाय.